हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज होती संक्रांत, त्याच्यासाठी मी घातली होती नवीन अशी साडी. साहेबांनी मला काल गजरा पण आणला होता, तो पण लावून घेतला. एकच नव्हता आणला, 3 आणले होते. 2 संध्याकाळी लावण्यासाठी ठेवले. नंतर केलं मी दूध तापत आणि जास्तीचा आनंद पण झाला होता, कारण आज झाले होते मी मावशी. म्हणजेच माझ्या बहिणीला झाला होता मुलगा. मग काय मस्त असं पोळ्यांचा स्वयंपाकाची तयारी केली. डाळ शिजवून घेतली, भात लावला, नंतर भज्याला पीठ लावलं आणि एका साईडला गुळवणी पण टाकून घेतली आणि डाळीला तडका पण दिला. तर तुम्हाला खास करून आज मी आमटी कशी करणार आहे हे दाखवायचे. जुन्या पद्धतीने हिरव्या मिरचीची आमटी करणार होते मी. आमची मावशी बनवती, त्याच्यासाठी मी घेतला होता कांदा भाजून, खोबरं भाजून घेतलं होतं, आलं लसूण पण भाजून घेतलं होतं, धने घेतले होते भाजून आणि मिरच्या घेतल्या होत्या आणि मस्त असं वाटण घेतलं करून. त्या आनंदात काय मिक्सरच्या आवाजात सुद्धा मला डान्स येत होता. मस्त असा डान्स करत होती मी सारखी. काही करताना मला डान्स येत होता आणि कधी एकदाचं भेटायला असं झालं होतं मला माझ्या बहिणीला. मग काय तेल टाकलं, तेलात जिरी मोहरी तडतडू दिली आणि ती वाटण केलेलं टाकलं. ती काही जास्ती भाजू द्यायचं नाही, आधीच भाजून घेतलेलं असते. मग घेतली येळवणी टाकून त्याच्यात. मस्त अशी उकळी फुटली. आमटी दिसत असेल तुम्हाला कशी काळपट दिसते. ती भाजल्यामुळं काळपट दिसते, पण खायला एकदम मस्त आणि टेस्टी लागते. भजे पण केले आणि पोळी बघा, पोळी पण आज आनंदाने अशी फुगली होती ना, आता काय सांगू, मी फुगले तशीच फुगली होती. मग काय देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि संध्याकाळी बघा माझा लुक. मी आणि साहेबांनी फोटो काढले मस्त अशी काळी साडी घालून. तुम्ही म्हणसाल स्वामिनी, तर स्वामिनी पण होती. तर कमेंट करून सांगा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. धन्यवाद.